Bye.
त्याचे घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी नभो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना पांडुरंगा पटाम संसक्त मूल छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम स लक्ष्मण भटाम वामांग टूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्ट जनटाम देवीं भजे टव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्य मातन्वते म्लेच्छान मूर्छयते दशाकृति कृते श्री कृष्णाय तुभ्यं नमः मावळवे तो विश्वावासु नवल उदयला चंडंशु अद्वयाब्जिनी विकासु वंदू आता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराज वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज घरात नाही धान पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज घरात मोडकी खाट फुटका माठ गडकं ताट शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा थाट ते वैष्णव शिरोमणी तुकोबाराय महाराज विश्वाचे गुरु जगाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारताचे गुरु महाराष्ट्राचे गुरु मुंबईचे गुरु नवी मुंबईचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सालाबाद प्रमाणे आपल्या उद्योग नगरीमध्ये हे 17व वर्षाचं 7वं कीर्तन आहे। गुरु
गुरुबंधू हरिभक्तीपर्यंत सुभाष महाराज उबाडे यांनी ही तारीख मला आजची जागराची दिलेली आहे. आपल्या सप्ताहाला भल्या मोठ्या महात्म्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. यामध्ये हरिभक्तीपर्यंत गुरुवर्य पांडुरंगबाबा घुले आणि त्याचप्रमाणे कुशल मार्गदर्शक हरिभक्तीपर्यंत सुभाष महाराज उबाडे या महात्म्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याला आहे. या ठिकाणी आणखी काही भरगतचे कार्यक्रम आहेत. नाम जपाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायणाचा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे आणखी काही महात्मे आपल्याला मिळालेले आहेत. मृदंगाचार्य हरिभक्तीपर्यंत विनोद महाराज कुदडे मंचर, गायनाचार्यांमध्ये गोपाळ महाराज ढेंबरे, रवी महाराज आरडे, भागवत महाराज खांडे, रामदास महाराज गायकवाड, प्रमोद महाराज धोणकर, नवनाथ महाराज चौरे, पारायणाचं नेतृत्व करणारे ज्ञानेश्वरी कंठगत असणारे बांदास महाराज बेन टाकडीकर, आणखी काही मंडळी आहेत. साथ देणारी संत कृपा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची भरपूर नाव आहेत. कीर्तनकार बाबा लोकांना सुग्रास भोजन देणारी, अन्नदान करणारी मंडळी, सप्ताहाला आर्थिक मदत म्हणून देणगी देणारी मंडळी, सेवा करणारे महिला मंडळ, पुरुष मंडळ, बालगोपाळ भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळ, ज्ञात अज्ञात मंडळ. महाराजांचं काही नाव माहित नाही. पूज्य श्री महाराज नारायण दासाजी बाबा आपल्या सप्ताहाला सदिच्छा भेट देण्याकरता आलेले आहेत आणि श्रोत्याच्या भूमिकेत बसलेले आहेत. आणि हा आजचा अभंग मागणी पर आहे. विठ्ठल जगात जर पाहिलं तर भारत विशेष आहे, भारतात जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे, महाराष्ट्रात जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे, वारकरी संप्रदायात जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत: संत, ग्रंथ, पंथ आणि भगवंत. काय 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 काय? संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. याच्यात आपल्या जीवनाचा अंत की आपण पुढच्या जन्मात संत. काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? भेटवतो भगवंत. आणि भेटला भगवंत की दुःखाचा अंत. साखर कारखाने पोटाची शरीराची गरज आहे, परमार्थाची गरज नाही. व्यवस्थित अर्थ लावा, गैरअर्थ लावतात काही लोक. पाण्याने भरलेली धरणं आपल्या शरीराकरता अन्नधान्याच्या गरजे करतायत, परमार्थाकरता धरण नाही आहे. इंडस्ट्रीज एरिया, औद्योगिक परिसर आपल्या गरजा भागवण्याकरता आहेत. सगळ्या जगात अशा अनेक वस्तू आहेत, पण या 4 गोष्टी कुठेच सापडणार नाहीत. इथून आपण तळक निघून जाऊ 1700 किलोमीटर अंतरावर, 1700 किलोमीटर अंतरावर वंग प्रांत आहे. कळाला का वंग? इतका वेळ नाही लागायला पाहिजे. द्राविड उत्कल म्हणजेच बंगाल. खरं नाव वंग आहे, पण या अलीकडच्या लोकांनी बंगाल करून टाकलाय. भाषेचा भेद आहे तो. मूळ नाव वंग आहे त्या प्रांताचं. जर तुम्हाला पटत नसेल ना, छापलेले राष्ट्रगीत घेऊन या, त्याच्यात पहा, द्राविड उत्कल वंग. वंग प्रांतात रामापुरा नावाच्या गावाला जाऊ आपण. त्या ठिकाणी कालिका देवीचं मंदिर आहे. देवीला माळा टाकली, चादर पंघरवली, आरती उतारली, नैवेद्य दिला, घरी आली. उपासना काय झाली ते सांगा. तडक निघून जाऊ आपण मरुदेशात. मरुदेश हा ज्ञानेश्वरीचा शब्द आहे. राजस्थानचं नाव मरुदेश आहे, नंतर मारवाड झालं. त्या ठिकाणी बांदेकोई नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी एक मंदिर आहे. देवाची आरती उतारली, प्रसाद वाटला, गोरगरिबांना कपडे दिले, खिरणी शिरणी दिली आणि घरी आले. उपासना सांगा काय आहे. इथून आपण निघून जाऊ 1700-1800 किलोमीटर अंतरावर काश्मीरमध्ये अनंतनाग नावाचं गाव आहे जिल्ह्याचं. त्या ठिकाणी वैष्णोदेवीची आरती उतारली, प्रसाद वितरण केलं, गरिबांना कपडे दिले, सत्यनारायणाची पूजा केली, घरी आले. पण उपासना काय आहे ते सांगून द्या मला. कन्याकुमारी हा तामिळनाडूचा जिल्हा आहे.
असं कुठेच दिसणार नाही. ऐसे संत जन ऐसे हरिदास संत जन, ऐसे हरिदास संत जन, ऐसे हरिदास संत जन, ऐसे हरिदास. ऐसा नाम घोष संग होते, ऐसा नाम घोष संग होते, ऐसा नाम घोष संग होते. मी तुम्हाला जे गावांची नावं सांगितले काल्पनिक नाही, पण त्यांची न्यूनता दाखवली तुम्हाला. ऐसे संत जन, ऐसे सांगा कुठे. उत्तराचा प्रश्न विचारलेला आहे, पण उत्तराची अपेक्षा नाही. हे फक्त महाराष्ट्र आणि हे दंडकारण्य शांततेने ऐकून घ्या. हे खरं दंडकारण्य आहे. आणखी काय सांगून जातो. महंत राष्ट्र आहे. सामान्य माणसं वेगळे आणि महंत वेगळा. तसं सर्व राज्यांचं देशाचं महंतपद महाराष्ट्राला मिळालेलं आहे. 11व्या ज्ञानेश्वरीमध्ये महाराष्ट्राबद्दल आलेले आहे. ये मराठीचे नगरी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहे. हा वाचून घ्या. निवडून ठेवलेले आहे. एक महत्वाचा भाग एक असा आहे. आपल्याकडे पूर्ण भारतभर 29 राज्य आहेत. 29 राज्यामध्ये मुख्य भाषा 14 बोलल्या जातात. 656 जिल्हे आहेत. 5,60,000 गाव आहेत. मोजू नका, भरोसा ठेवा. मला UPSC ला बसायचं नाही, MPSC ची परीक्षा द्यायची नाही, कोणी हायस्कूलच्या चेअरमन कडे मला मुलाखत द्यायला जायचं नाही. ऐकून घ्या. 5,60,000 गावामध्ये 1,40,00,000,000 लोक राहतात. पूर्ण भारतवर्षामध्ये क पासून क पर्यंत आणि क पासून क पर्यंत. क कळाला ना? नुसतंच हो म्हणतायत. क म्हणजे कन्याकुमारी, क म्हणजे काश्मीर, क म्हणजे कोलकाता, क म्हणजे कच्छ. भारताचे 4ही टोक क ने सुरू होतात. 3,600 किलोमीटर, 3,400 किलोमीटर पूर्ण भारतवर्षामध्ये 252 संतांची यादी आहे. काय आकडा सांगितला? काही लोक म्हणतील तुम्ही भारत भ्रमण करून आलेत का, तुम्ही यादी केली का आणि खेडोपाडी पोहोचले का? काहीच गरज नाही. गाडी चालवणारा मोबाईल मध्ये जगातले रस्ते पाहतो. कोण कोण कोण? मग मला बसल्या बसल्या भारताचा नकाशा पाहता येणार नाही का? काही शंका घेतात काही माणसं. इथून पुढे उत्तर देऊन टाकतो तुम्हाला. ऐका आता शांततेनं. 252 वैष्णव वाक्य वार्ता. वार्ता या शब्दाचा अर्थ आहे कथा. ऐका. तर 252 संत पूर्ण भारतभर आहेत. 656 जिल्ह्यामध्ये. आणि असा ग्रंथ मारवाडी मिश्र हिंदी भाषेत आहे. मारवाडी पुरी नाही, हिंदी पुरी नाही, आहे तो ग्रंथ माझ्याकडे आहे. त्याच्यातली माहिती आहे. आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये 52 संत आहेत. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, बरोबर आहे, चोखोबर आहे, सेना महाराज, सावता महाराज, मीराबाई, बहिणाबाई, सखूबाई, जनाबाई, नारा, माधा, गोंदा, विठा, लाडाई, गोडाई, येसाई, साकराई, सजन कसाई, कबीर, लतीफ, सेना नावी, बैरापिसा, शेख मोहम्मद, कमाल, भानदास महाराज, एकनाथ महाराज, सूर्यपंत महाराज, जनी जनार्दन, रामा जनार्दन, सच्चान बाबा, गजानन बाबा, गोमाजी बाबा, तुकडोजी महाराज, मुंगसाजी महाराज, जोग महाराज, बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती महाराज आळंदीकर, दांडेकर मामा, गुरुनाथ सिंग बाबा, मोठे बाबा, गोले बाबा, भाऊसाहेब, कोंडाजी बाबा डेरेकर, साधू बाबा, रामदास बाबा. किती झाले उद्या सांगा. 17 झाले का? मला एक जण काय बोलला इकडचा भांडूपचा होता आठवतो. म्हणे बाबा शायनिंग दाखवली. अरे शायनिंग दाखवण्यासारखे माझे कपडे तरी आहेत का? म्हातारी माणसं शायनिंग दाखवतात. बावडट म्हटलं. त्याला बावडट बोललो, दुसरं काही नाही. बावडट हा शब्द सुद्धा संस्कृतातून आलाय. बालवत, लहान मुलासारखा प्रश्न विचारतो. अरे कीर्तनामध्ये संतांची नामावली सांगू नको, मग जिल्हा परिषदची नावं सांगू का? हा तेव्हा ते गप बसलं. वर्षात सकळ मंगळी. मग मी कोणती मांदेली सांगितली? मला काय करायचं आहे त्या जगाच्या संस्थेशी? जिल्हा परिषद, पंचायत समिती, लाख लाख संस्था जगात असो, आपल्याला घेणंही नाही देणंही नाही. पण एक गोष्ट महत्वाची अशी आहे,
काही लोक म्हणतात आम्हाला संतांची काय गरज आहे. हा, त्याच्या बुद्धीच्या प्रमाणे त्याने प्रश्न मांडला. ऐकून घ्या व्यवस्थित, एक ऐकून घ्या. संतांची काय गरज आहे. ज्याच्याजवळ हत्ती नाही त्याला अंकुशाची गरज आहे का. ज्याच्याजवळ मोबाईल नाही त्याच्याजवळ चार्जरची गरज आहे का. मग काही म्हणतील आम्हाला ज्ञानच नको, मग आम्हाला संतांची गरज आहे का. प्रश्न चुकीचा बोललो मी. संत दुःखाचा अंत करतात. संता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितम चरंता. हा श्लोक तुमच्या ऐकण्यात नसेल शक्यतो. केरळ राज्य, त्याचं खरं नाव आहे मल्याळ प्रांत. त्या ठिकाणी शंकराचार्य नंपुद्री कुळात जन्माला आले. शंकराचार्य नंपुद्री या शब्दाचा अर्थ होतो, मल्याळी भाषा आहे ती. वेदावर शास्त्रावर ज्याचा विश्वास त्या कुळाला नंपुद्री कुळ म्हणतात. ऐका पुढचं सांगतो. कालडी गावाला शंकराचार्यांनी हा ग्रंथ लिहिला. त्याच्यातलं वाक्य बोललो. वनात वसंत आणि जनात संत. वसंत आणि संत उसंत न घेता जगाची खंत खलास करतात. वनात वसंत आणि जनात संत, आणि जगामध्ये संत ज्ञान देऊन निघून जातात. वसंत नव चैतन्य देऊन निघून जातो. ग्रंथातल्या शब्दात बोलून गेलो. ऐका पुढचं सांगणारच आहे मी तुम्हाला. आम्हाला काय दिलं संतांनी, आम्हाला काय दिलं. 4-5च वाक्यात सगळं संपून टाकतो. उशीर झाला आहे. करू सुरुवात. सरकारचं दिलेलं पुरत नाही, माय बापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, सत्य कधी डरत नाही, वासना कधी मरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय काय मलाच कळलं मी काय बोललो त्याला. ऐकत राहा. संत काय देतात, संत काय देतात, जग जाहीर उत्तर देतो. संत उदार उदार गायनाचार्याने उत्तर दिलं. भांडार अनंत भरलाय. अर्थ आणखी एक असा आहे, ज्यांच्या भांडारात अनंत परमात्मा भरलेला आहे, म्हणून ते संपत नाही. धरणाच्या खाली रान, धरणाच्या नदीच्या बाजूला रानात विहीर खोदली, धरणाच्या खालची विहीर आटत नाही, तसं यांचं आटत नाही. कृपदान केले संती पुढे सांगणारच आहे मी. चहुवेदाचे हे केले विवरण. रूप यजु साम अथर्व. ज्याला असेल माथा तो वाचील गाथा, ज्याला नाही माथा नाही उघडणार गाथा. खाली संसारात तुम्हीच म्हणा आता. त्या गाथेमध्ये 4043 अभंग आहे. ही संतवाणी आहे, ही वेदवाणी आहे. परमात्मा तुकोबारांच्या हृदयात बसून त्यांच्याकडून वधून घेतलेलं आहे. तिसरं एक वाक्य सांगून जातो.
महाराजांची गाथा 5वा वेद आहे, पंचम वेद आहे, 11वं उपनिषद आहे. आणखी पुन्हा सांगून निघून जातो. राजाचे कायदे बदलतात. काही लोक म्हणतात कायद्यापेक्षा कोण मोठा आहे. अरे कोणी नसेल आणि असेलही, पण कायदे कायम बदलत राहतात. एवढं ध्यानात ठेवा. कायद्याचं प्रारूप बदलतं, अर्धरूप बदलतं, कायदा कॅन्सल होतो. एकेकाळी मिसा नावाचा कायदा तुमच्या कानावर येत होता, पेपरला छापून येत होतं. मिसा खाली अटक, रासोका खाली अटक, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, ते नावं ऐकायला मिळत नाही. असंख्य कायदे बदलले. अभंग तसेच आहे. सरड्याचा रंग बदलतो, बरोबर आहे ना. हिंदी बोलणारे गिरगिट म्हणतील, संस्कृत बोलणारे कुकलास म्हणतील, आम्ही सरडा म्हणू. ऐका, वातावरणाचा रंग बदलतो, व्यापाऱ्याचा भाव बदलतो, जेवणाच्या स्वयंपाकाच्या घरातला मेनू बदलतो, कीर्तनकाराचा अभंग बदलतो, प्रवचनकाराचा श्लोक बदलतो, तमासगिराची लावणी बदलते, सिनेमाच्या पडद्यावरचा कार्यक्रम बदलतो, भामट्या माणसाचा पत्ता दररोज बदलतो. आणि ज्याच्यात काहीच बदल होत नाही त्याला अभंग म्हणतात. निधर्मी सरकारी, छुप्या रीतीने देव मानणारं सरकारी, उघड उघड देव नाकारणारं सरकारी, हे अभंग असेच राहते. तुमच्यासारखे अनेक येतील, तुमच्यासारखे अनेक जातील. चंद्रगुप्त मौर्यापासून आणि जो माणूस इतिहासाचा भूगोलाचा यमे आहे त्याला विचारून घ्या, हे असंच राहील. आणि अशा सर्व संतांमध्ये तुकोबराय कळस आहे. तुका झाला असे कळस, त्याने वेदाचं पारायण केलं, बरं का. ज्याने गाथ्याकडे पाठ फिरवली त्याने वेदाकडे पाठ फिरवली. 4043 अभंगाचं पारायण करण्याकरता 18 तास लागतात. हो बुवा, अरे व्यवस्थित बोला हो. आम्हाला 8 दिवस लागले. याचं कारण सांगतो. तुम्ही पारायणाला बसले, चहा येऊ द्या, पोहे येऊ द्या, साबुदाण्याची खिचडी येऊ द्या, आहे ना. महाराज आले, त्यांना शाल आणा, मग कस काय तुमचं 7.5-18 तासात होईल. दररोज 105 पानं गाथेचे वाचा. 7व्या दिवसाच्या संध्याकाळी गाथेचं पारायण होऊन जातं. अभंग पाठ झाले, हा शब्द परिचय झाला. काय 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 अभंग पाठ झाले, हा शब्द परिचय झाला. अभंगाचा अर्थ कळाला, अर्थ परिचय झाला, आणि तोच अर्थ आचरणात आला, अर्थरूपता तुम्हाला मिळाली. बस, फक्त एवढंच सांगून निघून जातो. गाथा किती भाषेत असेल मला तरी सांगता येणार नाही, पण माझ्याबरोबर तुम्ही मनातल्या मनात का बोला ना. जनगण मन अधिनायक जय, हे पुढे, त्याच्या पुढे पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, द्राविड का द्रविड, द्राविड, पुढे बस. उत्कल काय आहे, दररोज म्हणतात सगळे हायस्कूल काल माहिती. द्राविड उत्कल, उत्कल हा शब्द जो आहे राष्ट्रगीत मध्ये, हा ओरिसाचा उल्लेख करणार आहे. द्राविड, द्राविड मध्ये आंध्र प्रदेश आला, केरळ आला, कर्नाटक आला, मद्रास आला. द्राविड उत्कल, ओरिसाचा उल्लेख केला. वंग आला, बंगालचा उल्लेख. द्राविड उत्कल वंग, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, उच्छल, उच्छल कळालं का ताई दीदी, उसळणाऱ्या लाटा. जर आपली मुलाखत कोणी घेतली UPSC MPSC आणि त्यांनी जर विचारलं उच्छल काय आहे राष्ट्रगीतातलं सांगा, तिथेच अटकून पडू. याच्याकरता जनरल नॉलेज मिळण्याकरता कॉलेजच्या मुलांनी इथे आलं पाहिजे. काय प्रश्न कुठला येऊन जाईल सांगता नाही. उच्छल, जलधी, तरंग, तव शुभ नामे जागे, तव आशिष मागे, गाये तव जय. तुम्ही काय बोलला आता, खरं सांगा काय बोलला.
किती लोकांच्या डोसक्यात आहे की राष्ट्रगीत मध्ये गाथा शब्द आहे. ती गाथा भारताच्या गुणांचं वर्णन करणारी गाथा आहे आणि ही देवाच्या गुणांचं वर्णन करणारी गाथा आहे. माझ्याजवळ जी प्रथा आहे, गाथा मंदिराची प्रथा आहे, गुरुवर्य पांडुरंग बाबा गोलेंच्या गाथेच्या मंदिराची प्रत माझ्याकडे आहे. आवडते विषय ऐकून घ्या. गाथेतले 5 तुकोबारांचे मोला पटकन. मी अभंगाकडे निघालो आता. पंढरपूरचा विठोबा 1, रुक्मिणी माता, पुंडलिक राय, चंद्रभागा आणि पंढरी परीक्षित. हे तुकोबारांचे आवडते 5 विषय गाथेतले. हे गाथेतली प्राथमिक माहिती आहे तुम्हाला. चला, गाथेमध्ये हजारो विषय आहेत. 19,300 चरण गाथेत आहे. फक्त मेळ का लागत नाही? काही प्रतींमध्ये काही अभंग नाही. संत चरण रज हा अभंग फडकऱ्यांच्या गाथेत नाही, त्याच्याने मेळ लागत नाही. मोजा पटकन आता. भक्ती, ज्ञान, वैराग्य की झाले? भक्ती, ज्ञान, वैराग्य, धर्म आणि नीती हे मुख्य 5 विषय आहे. 19,300 चरण. चहा नाही, कॉफी नाही, हॅलो हॅलो नाही, पेपर नाही, काहीच नाही. आणि निवांत जर गाथा वाचत बसला तर एका मिनिटाला 28 चरण जातात, छोटी चरण. आणि एका दिवसाला 105 पानं वाचा भाऊ. आणि ही गाथा आपल्या महाराष्ट्रात मिळाली, बंगालमध्ये मिळाली असती, ओरिसामध्ये मिळाली असती, बोडो प्रांतात म्हणजेच असम, ज्या राज्याची जमीन सम नाही, काय 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 ज्या राज्याची जमीन सम नाही, असम आहे, तो आसाम आहे, तिथली भाषा बोडो आहे. त्या भूमीमध्ये गाथा गेली असते, आपल्या पदरात काही पडलं नसतं. वाचत राहा गाथा, जाऊ द्या. आणि त्या गाथेमध्ये मागणीपर प्रकरण आहे आणि मागणीपर प्रकरणातला आजचा अभंग आहे. विठ्ठल बाकीच्या प्रकरण मी काही सांगत बसत नाही, सगळं जाऊ दे, आता सोडून देतो. पण या महाराष्ट्रामध्ये 4 महात्मे आहेत असे. मला कोणाचाही गौरव आवडतो भाऊ. 4 महात्मे गाथेवर कोणत्याही अभंगावर बोलतात, गाथा सोडवतात आणि 200 कीर्तनकारांची गाथा पाठ आहे. ते कोणाच्या जाहिरातीत नाही आणि ते युट्यूबच्या सुद्धा नादी नाही. हे 200 गाथा पाठ करणारे आपली आवृत्ती करतात, काहीच घेणं नाही कोणाचं. भंडाऱ्या डोंगरावर मी गेलो तेव्हा 37 जण होते. घोराड्या डोंगरावर आहेत आणि ही गाथा त्याच्यातलं मागणीपर प्रकरण आणि त्याच्यातला आजचा अभंग आहे. बुवा तुम्ही कीर्तन करतायत पण आम्हाला पटत नाही. आता विषयाला धरून जर कीर्तन केलं तर काही लोक म्हणतात बुवाने हसवलं नाही, सगळा कीर्तन बोर करून टाकला. समजले तुम्हाला कुठली भाषा आहे? काय कीर्तन सांगितला, सगळा कीर्तन बोर करून टाकला. माझ्यावरचाच प्रसंग आहे. बगलमध्ये फेटा घातला, चाललो मागून काही पुरुष महिला. आजचा कीर्तन आम्हाला पटला नाही, परवाचा कीर्तन जाम आणला. मुक्ताबाईच्या पुण्यतिथीचा दिवस आणि तिथे सुद्धा ही अपेक्षा करतात लोक. ऐका आता याच्या पुढचा विषय, ग्रथनाथ गाथा. ज्याच्यात ग्रथन केलं ती गाथा झाली. चला, संत मागत नाही, मग मागणी पर अभंग झालेच कसे? काही मागणे अमानुषित, काही मागणे सांगून जातो थोडीशी. मला वाटते तुम्हाला वाटते की नाही, न मागणारा जावई सासऱ्याला आवडतो. काही असे आमदार आहेत ते काहीच बोलत नाही. बाकीचे आमदार काय मागतात, बागडे ठोकतात, काही करतात. काही निधी द्या का निधी देऊ नका, काहीच बोलत नाही. असा आमदार मुख्यमंत्र्याला आवडतो. 2 झाले ना. आणि जो कीर्तनकार कोण कधीच पैसे मागत नाही, तो सुद्धा समाजाला आवडतो. कोण? न मागणारा कीर्तनकार. जी गाय बिना पेन वैरणचं दूध देते ती गाय सुद्धा त्या पाळणाऱ्याला आवडते.
काही न मागे कोणासी तोची आवडे, हा घ्या माझा पुरावा. मग संत जर मागत नाही मग मागणी पराभंग झाले कसे? अभंगावर शंका, हिवाळ्यात पंखा आणि वाईट गोष्टीचा डंका. पिटायचा नाही पण पोटातली वांती मनातली भ्रांती दोन्ही टाकून शांती. बोला काय शंका आहे? ज्याला मामा नाही त्याला मामी असेल का? आता मला मामा नाही आहे ना, खरंच नाही आहे, मला मामी नाही. बरोबर. ज्याला मुलगीच नाही त्याला जावई असेल का? ज्याला मेवणीच नाही त्याला साडू असेल का? पण सांगा ना मग, संत जर मागत नाही, मागणी बरोबर, त्यांचा बाणा असा आहे, जीव भाव देवा तुझ्या पुढे ठेवतो आणि प्रतिज्ञेचं वचन देतो, मागणार नाही. तुका म्हणे जीव आवले काही, ठेवले काही न मागती, जीवनिया काही. तुका म्हणे जीव आवले काही, ठेवले काही न मागती, जीवनिया काही न मागती. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी दिले ती गजाने, हात पसरी दिले ती गजाने, हात पसरी दिले गजाने, हात पसरी दिले गजाने. दीक्षा पात्र अवलंबपणे जडोजिणे मी तो वचन देतो, घ्यावी घ्यावी माझी भाकर जरी का मागे ना, अशी वचन आहे. मग मागणी पराभंग झाले कसे काय? ऐका. कृतयुगात पोट विदारून टाकलं हिरण्यकश्यपूचं नारायणाने. नारायण म्हणजेच भगवान परमात्मा नरसिंह, खाली टाकून दिला त्याला. उचलून घेतला कडीयेवरी भक्त सुखे निवाला. प्रल्हाद भद्र भद्रंते, भद्र शब्दाचा अर्थ आहे कल्याण. प्रल्हाद कल्याण असतो, तुझं कल्याण हो. प्रल्हाद भद्र भद्रंते प्रीतोस्मी ते सुरोत्तम, सगळ्या भक्ताची इच्छा पूर्ण करणारा, प्रीती करणारा सुरोत्तम मी आहे. प्रल्हाद माझं मनोगत असं आहे, तू माझ्याकडे काहीतरी मागावं. तेवढ्यात प्रल्हादाच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा उमटली. देवा मी मागणार नाही. नस भक्त सवय वणिक, वणिक म्हणजे व्यापारी, वणिक शब्दापासून बनिया शब्द झालेला आहे. बोला काय आहे? मागायचं नाही, पण माझं मनोगत आहे 3 भुवनाचं राज्य तुला आता या घटकेला देतो, माग. मागणार नाही. मागून घे, तुला हक्क आहे मागण्याचा. मागणार नाही, पण माझ्या समाधानाकरता मागशील का नाही? देवा तुमचं जर समाधान होत असेल, तुमच्या डोक्यावर कर्ज ते जर खांद्यावर येत असेल, ऋणी अनऋणी व्हावा. बरोबर आहे, माग. त्याच्याकरता मागतो. हा मग माग आता. देवा द्या, आता देतो. 3 भुवनाचं वैभव तुला देऊन टाकतो, माग. मग देवा हे द्या मला, कान देऊन ऐकताय सगळे, हा हे द्या मला, मला मागण्याचीच इच्छा होऊ नये असा वर द्या. जहा चोरों का डर वहा शाम हो गई. मला वाटलं मागेल काहीतरी, त्याच्या भक्तीचं कर्ज कमी होईल, मागलं नाही. प्रल्हादानं मागलं का मागलं नाही तुमच्या तोंडून येऊ द्या जरा. मागलं का? मागलं नाही का? काही तर डबल डबल मान आला होता. याच्या मागण्यामध्ये न मागण्या. काय मागलं? राज्य, वैभव, सुंदर स्त्रिया, सोनं चांदी, सिंहासन, घोडे, हत्ती, काही मागलं नाही, पण मला हे द्या. या मागण्यामध्ये न मागणं आहे. आणि एक अशी मागणी आहे ती तुमच्या ध्यानात येईल. एक गरीबाचा मुलगा श्रीमंत मामाकडे शिकत होता. श्रीमंत मामाकडे शिकून हायस्कूल झालं, कॉलेज झालं, नोकरी नाही, नेहमीप्रमाणे ठरलेलं आहे.
नोकरी नाही, टेलर काम शिकला, पैसे मिळायला लागला. 25 वर्षाचा झाला, त्याची आई आली तिच्या माहेराला, म्हणे दादा मी याला माझ्या घरी घेऊन जाते, माझ्या मुलाला. आता तुमची कामं त्याने मोडलीत, कापडं शिवलीत, तुम्ही लई केलं म्हणे, आता तुमच्या घरी किती दिवस ठेवायचं, त्याला पाहायला पाहुणे येतात म्हणे, घेऊन जावा. नणन भावजाया बसलेल्या होत्या, हा टेलर काम करत होता. तेवढ्यात त्याची मामी म्हणे तुम्हाला मुलगी कोण देणार आहे, तुमचं घर व्यवस्थित नाही, तुमच्या घरात अजून लाईट नाही, शौचकूप नाही, स्वच्छतागृह नाही, स्नानगृह नाही, तुम्हाला नोकरी नाही. म्हणे कोणी मुलगी देव अगर न देव, पण याला घरी न्यावं लागेल, पाहुणे रावडे येतात, त्याला दाखवावं लागतं, फोटोवर काम भागत नाही वगैरे वगैरे. मग तो जरा बोलायला चाभरा होता, तो जो टेलर काम करत होता तो म्हणे मामी मला कोणी मुलगी देव अगर न देव, माझं लग्न हो अगर न हो, पण मी तर काही मागणारच नाही, मी तुमच्या पुढे हातही पसरवणार नाही आणि तुमच्या पुढे याचना करणार नाही, पण सूचना करतो. काय काय बोलला तो? याचना करणार नाही, पण माझी आई तुमची नणन आणि तुम्ही माझी आईची भाऊजाई, तुम्ही नणन भाऊजाई विणी विणी होऊन जा. न सांगता तुमच्या ध्यानात आलं का नाही? लग्नाच्या गोष्टी लय ध्यानात बसता. याच्या मागण्या न मागण्यातून मागणं आहे, प्रल्हादाच्या मागण्यातून न मागणं आहे, आणि तुकोबारायांचं ह्या सगळ्याच्या पलीकडचं आहे. कस काय? संसारातलं कधीच मागत नाही आणि परमार्थातलं मागल्याशिवाय माघारी येत नाही. काही मागणं जर अनुचित आहे तर काही मागणं उचित आहे. आलंगानात 15 दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यात कीर्तन होतं. एकादशीचा दिवस होता. साबुदाणा आणि भगर वाढली. हो म्हटलं मला संधिवाताची सुरुवात झाली. साबुदाणा भयंकर जड आहे पसायला आणि भगर भयंकर वातवर्धक आहे. ओली भगर एका तांब्या पितळाच्या भांड्याला लावून ठेवा, सिमेंट सारखी चिकटून राहते, पोटातून सुद्धा सरकत नाही. हसण्याचा विषय नाही हा, तो पदार्थच थंड आहे. कोकणी लोकांना मानवत होतो. म्हटलं मला संधिवात आहे, भगर नका देऊ, साबुदाणा नका देऊ. ठीक आहे, मला वाटलं दुसरं बनवतील. डायरेक्ट कीर्तन सुरू झालं. हो म्हटलं फराळ, आणि तुम्हीच बोलले साबुदाणा चालत नाही भगर. म्हटलं मग बाकीची हे 2 वस्तू सोडून जगात तिसरं काहीच नाही का? सफरचंद, डाळिंब, चिकू, संत्री, मोसंबी, माल्टा, करवंद, केळी, केळीचे वेपर, बटाटे, कन्नमुळे, रताळ, 52 प्रकारची फळं आहेत. लगेच गाडी पाठवली, सफरचंद आणले, सीताफळ आणले. खात राहिलं. म्हणे बाबा ते तुम्हाला त्रास होत असेल म्हणा, या मलाही कळलं, पण हे तुम्हाला मानवतात का फळं? म्हटलं तुम्हाला माहिती का माझं नाव पोपट आहे असं. पोपट काय खातो? मग ती आणखी 1-2 केळं घ्या म्हणे. म्हटलं आता केळं नको, काही नको, कीर्तनाला चालायचं आहे. तोपर्यंत त्यांनी विठोवर रुक्मिणी लांबवली. म्हणजे तुम्हाला मानवतं का? मग मी त्याला उत्तर दिलं, काही पदार्थ माझ्या शरीराला अनुचित आहेत आणि फळ हे उचित आहे. तसं संसारातलं मागणं संतांना अनुचित आहे आणि परमार्थातलं मागणं उचित आहे. संत संगती देई चरण सेवा. मी तुम्हाला एक वेगळा विषय सांगतो. पूर्वीचा संभाजीनगर जिल्हा आताचा संभाजीच आहे. वैजापूर तालुका, वैजापूर गावामध्ये आनंदा महाराज वैजापूर करून गेले. बंकट स्वामींचा जर कोणी निरोप सांगितला त्याला मिठी मारत होते. गल्लीतले कागद वेचून त्याच्यावर चहा करून पित होते आणि चातुर्मासात गाथा सांगत होते. परमपूज्य गाथा मंदिराची संकल्पना ज्यांनी मांडली, माधव महाराज मगर सूरजखेडकर, त्यांनी त्यांच्याकडे गाथा शिकले होते. आनंदा महाराज वैजापूरकर. तुम्ही कोणताही अभंग घ्या त्याच्यावर ते कीर्तन करत होते आणि ते असे विषय सांगत होते. समाजाकडे जर मागलं तर प्रेम कमी होतं आणि समाजाचं घेतलं तर आपलं पुण्य कमी होतं, हे ते मांडत होते. म्हणून आता पहिला प्रश्न असा आहे, मागण्याचा प्रसंग का आला तुकोबारांवर? देव याचक आहे
तुकोबाराय याच्या काय आणि देव दाता आहे. आंधळ्या पांगड्याचा एक तुझी कळण झुरताता, तुझी कळण झुरताता, तुझी कळण विटेवरील याची पाऊले समान तुझी एकदान सोडला. मग आता प्रश्न असा आहे, मला मागायचं नाही देवा, मागायचं नाही, मागायचं नाही. देवाने टुमणं लावलं, मागून घ्या, मागून घ्या. तुम्ही सेवा केलेली आहे. माझ्या वडिलांची निराशी या शब्दाचा अर्थ गाथा सोडवणाऱ्याच्या मुखातून ऐकलेला आहे. परंपरेचा हक्क. आमची जी कीर्तनाची भजनाची परंपरा आहे तिचा हक्क आम्ही मागणार. मग मागा आता. पण देव तेवढ्यात काय बोलतात पहा. तुकोबाराया रावणाला मारलं आणि लंका नगरी जी आहे ना ती लंका नगरी बिभीषणाला देऊन टाकली. किष्किंधापती वालीला मारलं आणि ती किष्किंधा नगरी कर्नाटकात मैसूरच्या बाजूला आहे, वानरांचं राज्य. किष्किंधापती वालीला मारलं आणि किष्किंधा नगरी सुग्रीवाला देऊन टाकली. लहानसा बालक तपश्चर्या केली, मागा दूध दे म्हणितले यासाठी. त्या लहान बालकाला क्षणाचा समुद्र देऊन टाकला. असं माझं अवदार्य आहे. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र. मग तुकोबाराया माझ्याजवळ देण्याकरता भरपूर आहे, पण मी जे देणार आहे त्याच्या ऐवजी तुम्ही असं सांगा तुमच्या मनाला काय आवडतं. तेवढ्यात तुकोबारायांनी सांगितलं माझ्या मनाला काय आवडतं हे दुसऱ्या चरणात. ऐसे आवड देवा, 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 ऐसे देव बोलले तुमच्या मनाला काय आवडतं ते मागा. लगेच उत्तर दिलं दुसऱ्या चरणात. राजाच्या राजवाड्याला भरपूर दरवाजे राहतात, राजाच्या किल्ल्याला भरपूर दरवाजे राहतात, श्रीमंत माणसाच्या घराला भरपूर दरवाजे राहतात. पण या सर्व दरवाज्यांपेक्षा अभंगाला सगळ्यात जास्त दरवाजे आहेत. या दरवाज्यातून आम्ही अभंगात शिकलो. अभंगाचं प्रवेशद्वार ऐसे आवडते माझ्या मनाला असं आवडतं. एक ऐका आता परत. बद्धाची आवड काय आहे सांगत बसू नये. सगळ्यांना माहिती आहे बद्ध आणि पामर काय खातील काय पितील काही 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 सांगताच येत नाही. मुमुक्षुची आवड असते. संत ग्रंथ पंत भगवंत ही मुमुक्षुची आवड असते. आणि मुक्त पुरुषाला या जगात खाण्याचं आवडणारं काहीच नाही. त्याला काही खाण्याची इच्छा शिल्लक नसते. ज्याची इच्छा शिल्लक आहे तो मुक्त नाही, महात्मा नाही. आणि ज्याच्या सगळ्या इच्छा संपून गेल्या तो महात्मा आहे. बस सांगा आता काय आवडतं काय आवडतं काय आवडतं. कोणाला काय आवडेल कोणाला काय आवडेल. काही काही अधिकचन सफरचंद खात नाही माणिकचंद खातात. याला बुवा काय करेल. त्यातल्या त्यातच यमक बसवलाय तो. त्या यमक मध्ये अर्थाचं गमक आहे. फक्त ध्यानात ठेवण्याची दमक पाहिजे आहे. सांगतो आणि सुरुवात करतो. महाराज कुठलाही पदार्थ घ्या त्याच्यामध्ये आपल्या शरीराला लागणारे घटक आहेत का. ज्याला फूड चॅम्पियन असा एक शब्द आहे. तो जरी इंग्रजी असला मला काही घेणं देणं नाही.
आहार तज्ञ म्हणा मराठीमध्ये. काय 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 त्यांच्या बुद्धीने घ्या. लोक गाजराला किंमत देत नाहीत आणि एवढी पुडी जी आहे ती 10-15 रुपयाला जे घेतात. गाजरामध्ये फायबर आहे. फायबरला मराठीमध्ये तंतुमय आहार म्हणतात, हिंदीमध्ये रेषायुक्त आहार म्हणतात, इंग्रजीवाले फायबर म्हणतात. आणि ज्या लाल रंगाची फळं लाल रंगाची कंदमुळं खाल्ली सतत जो खात राहतो त्याला कॅन्सरचा धोका कमी राहतो. हे भारताचं संशोधन नाही आहे. लोक म्हणतील तुम्ही तर कीर्तनकार आहेत मग एकच काय सांगता. तोंडाने सांगतो, काय सांगू तुला. अरे कोणी कुठून ज्ञान आलेले तुला काय माहित बऱ्या माणसा. भरपूर ए विटामिन त्या गाजरामध्ये आहे, पण काही गाजर पारखी ते खात नाही. याला कोण काय करत. 1200 रुपये किलोचे वाढलेले अंजीर खातात लोक. चांगला आहे, पण त्याच्यावर जो फवारा मारलाय का पहिले त्याचा विचार करा. अंजिराला कीड लागू नये, आळ्या पडू नये, मग कोणता फवारा मारलाय ते पहिले तपास करा. आता एक सांगून निघून जातो. कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं. सातारा जिल्ह्यामध्ये चंचली नावाचं गाव आहे. गेलो कीर्तनाला, संध्याकाळ झाली. म्हटलं इकडे या घरमालकाला बोलवलं. तुम्ही जे तिखट खातात ना साताऱ्याचे लोक, तसलं मला काही बनवायचं नाही. वय र पत्नीला म्हणतो, अरे महाराज काय म्हणतात र. तू मस्ती कंच कंच आवडतं, किस्त किस्त खातात. कंच कंच किस्त किस्त. म्हटलं मुगाचं वरण करा, 21 वस्तू टाका, फक्त तिखट टाकू नका. तिखट पदार्थ 0. ऐकलं झालं. त्यांच्या घरी मुगाची डाळ नव्हती. गावापासून 2 किलोमीटरवर वस्ती. संध्याकाळ झाली. हिरव्या मिरच्या चिरल्या, त्याच्यामध्ये ओल्या डाळीचं पीठ भरलं. काय म्हणतात त्याला, ते भरली मिरची म्हणतात का, वेगवेगळ्या भागातली नाव आहेत. आणि त्या तळलेल्या 8 मिरच्या एकट्याला मला वाढल्या. पहिलेच बोललो होतो मी, काय नको काय पाहिजे. म्हटलं इकडे या मिरच्या काढून घ्या. नव खावा 4-2 आम्हाला बरं वाटत. म्हटलं पहिली पुण्यतिथी इथंच होईल. माझ्या शेजारी 2 टाळकरी होते, एक पखवाजा होता आणि एक गायनाचे आले. हो बाबा गप बसावं, त्या मिरच्या आम्हाच लावा. एक होता साताऱ्याचा आणि एक होता पुण्याचा. त्या दोन्हींनी 4-4 न त्यांना पहिल्या भेटल्या. 2 6 मिरच्या. साताऱ्याच्या बोला काहीच झालं नाही. पुण्याचा बोळा रात्री 2:30लाच आरडा बरोबर मला, पोपट बाबा पोपट बाबा काय झालं. त्या मिरच्या आम्हाला, अरे मी दिल्याच नाही रे तुला. तू रेशनिंगचा तांदूळ खोल्या बाजारात घेऊन गेला, मी काय करू त्याला. आता तुम्ही मला प्रश्न विचारा, हे कशा करता सांगलं. आजच्या कीर्तनात ह्या दोन हा विषय का सांगला ऐका. आजार होईल, रोग होईल, फजिता होईल असं खाऊ नये. कर्ज होईल असा व्यवहार करू नये. भांडण होईल असे शब्द बोलू नये. आणि लोक कंटाळतील इतकं कीर्तन लांबवू नये. आमच्या गायनाचार्यांच्या रागात ऐका. राग म्हणजे क्रोध नाही बरं. माऊली ज्ञानोबा माऊली, कल्पतरूची सावली, वारकरी संप्रदायाला फावली, भक्ती करणाऱ्याला पावली. ज्ञानोबा माऊली चिंतावी पावलं पावली. ते माऊली पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि म्हणतात तुझी आण वाहतो, तुझी शपथ वाहतो, तुझे आन वाहीन गा देवराया देवराया. तुझे आन वाहीन गा देवराया देवराया. मनसी जीवा पासोनिया मनसी जीवा पासोनिया.
कानडिया, अनाकलनीय कानडिया, कर्नाटकू जगरूपी नाटक करणारा देवा, तुझी आण वाहतो, शपथ वाहतो, तूच मला आवडतो. बस काही इंच आम्ही काही सांगू शकत नाही भाऊ. काय बोलावं जगाला, कोणाला काय आवडेल, कोण ज्याला एक शब्द सांगून निघून जातो. हा पदार्थ आता कॉफी घ्या, जाऊ द्या, माझ्या तोंडात कॉफी झाली, प्यालो नाही तरी तोंडात आली. नेस कॉफी मला बोलला एक जण खेड्यातला बाबा, म्हणे त्याला काय माहित नेस कॉफी काय आहे. म्हटलं बोल, तुला काय बोलायचं असेल. माहितीये का म्हणे तुम्हाला नेस कॉफी कशी असते. म्हटलं मी त्याला बोललो, नेस कॉफी काय करते हे तुम्हाला माहित आहे का. याला मराठी म्हणतात प्रतिप्रश्न. अरे तिच्यामध्ये कॅफिन नावाचा सौम्य विष आहे. मी खेड्यातला राहू नाही तर शहरात राहू. खेड्याला म्हणतात देहात, खेड्यात राहणाऱ्याला हिंदीत देहाती म्हणतात. अरे कॉफीमध्ये कॅफिन नावाचा सौम्य विष आहे. आम्ही का मरत नाही, सौम्य विष असल्यामुळे मरत नाही. बद्धकोष्ठता निर्माण करते सतत कॉफी पिणारा. मामूली नपुसकत्व येतं, शरीरात रक्तात साखर वाढत राहते आणि कृत्रिम उत्तेजन वाटतं आणि पुन्हा तिची पावर खाल्ला झाली का. एक कप ठेवून दे. कोणी सांगितलं तुम्हाला कॉफी श्रेष्ठ आहे. आम्ही जर चहा नाही म्हटलं तर लगे लोक कॉफी आणतात. चहामध्ये टेनिन आहे, कॉफीमध्ये कॅफिन आहे, तंबाखूमध्ये निकोटीन आहे आणि अन्नामध्ये जीवनसत्व असतात. आहारात सत्व, विचारात तत्व आणि त्या जगण्यात महत्व. काय 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 सत्व म्हणजे ते आहारात सत्व, विचारात तत्व आणि त्या जगण्यात महत्व. खवा मावा रवा पोहा. काय 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 गोवा कोण बोलला. गोवा नाही. खवा मावा रवा पोहा, पचन तेवढा खावा पण कावा दावा येवा यापासून दूर राहा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा. राहिलेली देणगी देऊन मग घरी जावा. साधू संतांची आवड आलेली आहे. मृत्यू लोकी आम्हा आवडते परी. आता पुष्कळ प्रमाणे एवढे घेणं शक्य नाही. 68,900व्या वारकरी संप्रदायात आहे आणि जवळ अंदाजे आकडा 14,000 अभंग आहे. काय सांगणार आम्ही तुम्हाला. बोला आता तुम्हाला काय आवडतं. देवा पूर्वावी वासना, इथेच आम्हाला कीर्तन पटत नाही. जन्म घेणे लागे वासना ओढाड गाय गळ्यांनो हिचा हाणून मोडावा पाय. ते एक शेपक प्रमाण आहे. जड भरत राजा आणि गाला तो गाताला. मलाही स्वप्न पडलं एक वेळ, स्वप्नात सरपंच झालो. 8 वर्षी भानगडच करत राहिलो. वासनेबद्दल एक वाक्य बोलून जातो. तुकोबर आहे देवा पुढे वासना प्रगट करतात. हे चुकीचं आहे का बरोबर आहे. याचं लगेच उत्तर देऊन टाकतो. संसारी माणसं जेवढे, अंदाजे आकडा सांगतो, 700 कोटी लोकांची लोकसंख्या मागे जगात ऐकिवात होती. 7 अब्ज 700 कोटी लोकांचे वासनेचे पेव भरलेले आहे. मग याच्यामध्ये मुमुक्षुची वासना मोक्षाकडे नेणारी राहते. मुक्ताला वासनाही नाही, त्याला इच्छाही नाही, काही नाही. बद्ध पांबराची इच्छा अधपतनाकडे नेणारी राहते. मला तुम्ही सांगा, रावणाची वासना चांगली होती का वाईट. दुर्योधनाची वासना चांगली होती का वाईट. असं आहे ते. मग आता प्रश्न असा आहे, तर जगद्गुरु तुकोबारायांची जी वासना आहे ही शुभ वासना आहे, शुभ. आणि संसारी माणसाची जी वासना आहे ते मलिन वासना आहे. असं आहे. मलिन वासना संसाराला, दुःखाला, बंधाला, बंधनाला कारणीभूत होते आणि शुभ वासना देवाकडे नेते. तुका म्हणे देवापासी येईल ऐसी वासना. पडिये देह भाव विचार करतील. आता अंती ते आपणापासी नव्हे, भक्ताची वासना पूर्ण करून देतो. संक्षिप्त सांगतो, हरिविजयात कथा आहे. सगळे राक्षस मारले गेले
आई रावणची पत्नीची होती चंद्रसेना. तिला विचारलं हनुमानजीने, हे राक्षस का मरत नाही? तिने पटकन सांगितलं की हे भुंगे पाताळातून मधासारखं अमृत आणतात, मेलेल्या राक्षसांच्या तोंडात टाकतात, ते जिवंत होतात, पुन्हा आणखी लढतात. भुंगे मारून टाकले, एक भुंग्याला जीवदान दिलं. तो म्हणे मी तुमचा उपकार फेडून देईल. म्हणे सांगा काय करू? चंद्रसेनेचा पलंग पोकळ करून टाक. कारण चंद्रसेनेला वचन दिलं हनुमानजींनी, रामचंद्र प्रभूला तुझ्या शयनगृहात आणण्याची इच्छा तुझी आहे ना वासना, मी ती पूर्ण करतो. सगळे राक्षस मेले. चंद्रसेनेचा पलंग पोकळ केलेला त्याच्या रामचंद्रांनी पाय ठेवला, पलंग खाली बसला. रामचंद्र प्रभू म्हणतात तुझ्या मनात कपट आहे, छल बल, छल का बल होय विफल, तो छली बने हतबल. उत्तर प्रदेशचा एक दोर आहे. मी नाही थांबत, इथे निघाले. मी तुझ्या महालापर्यंत आलो. प्रभू पलंग कोणी पोकळ केला मला माहित नाही, मला क्षमा करा वासना. तेवढ्यात रामचंद्र प्रभूने तिला सांगितलं, याच्या नंतरचा माझा जो अवतार होईल तो द्वापार युगात श्रीकृष्ण, लगीन पेशालिष्ट. आमच्या भागवतकारांचं प्रसिद्ध गाणं बनलेलं आहे, या पंढरपुरात. त्या वेळेला तू सत्राजित नावाच्या राजाच्या घरी आणि सत्यभामा या नावाने जन्म घेशील आणि मी श्रीकृष्ण होईल. त्यावेळेला तू मला वरशील, तुझी वासना पूर्ण. तीच चंद्रसेना राम अवतारातली कृष्ण अवतारात सत्यभामा झाली. सत्राजित राजाच्या घरी जन्माला गेली, कृष्ण भगवंताला माळ टाकली आणि अशा प्रकारची तिची वासना पुरी केली. अर्जुनाला वाटलं सुभद्रा, लगेच त्याची वासना पुरी केली. पडिये दे भाव पूर्वी. आता तुकोबा राया तुमची वासना जी आहे त्या वासनेचं नेमकं स्वरूप काय? पहिल्या चरणात देव वसे चित्ती, देवा वसे चित्ती, देव वसे चित्ती, देवा वसे चित्ती, देव वसे चित्ती, देवा वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव देव वसे चित्ती, देवा वसे चित्ती, देव वसे चित्ती, देवा वसे चित्ती, देव वसे चित्ती, देवा वसे चित्ती, देव वसे चित्ती, देवा वसे चित्ती. आता काही लोकांना वाटेल आत्ताशी पहिलं चरण आलं. दुसरं, पहिलं, तिसरं आणि चौथा असा क्रम या अभंगाचा आहे. ज्यांच्या चित्तामध्ये देवाची अशा प्रकारची सावळी मूर्ती खेळते आहे. कस काय? सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, हृदय कमळामध्ये सावळी मूर्ती खेळते आहे. शांती क्षमा आता या जवळी, जेवावे अनुसरल्या. हो बुवा, आम्ही चातुर्मास ऐकलेत. सर्वांच्या हृदयात देव आहे. सर्वस्वच्या अहम. 15व्या अध्यायातला 15वा श्लोक आहे. सर्व घटी नाम देहाती,
हरिपाठात आहे गीतेच्या 18व्या अध्यायातला 61वा श्लोक, ईश्वर सर्वभूतानां, तिथे लिहिलेलं आहे, अनेक ग्रंथात लिहिलेलं आहे. मग सापाच्या हृदयात देव आहे, जार कर्म करणाऱ्या पुरुषाच्या हृदयात आहे, भ्रष्टाचार करणाऱ्याच्या हृदयातही देव आहे. मी कुठे वाईट बोललो त्यांना? उलट चांगलं बोललो. मग तुम्ही कोणाची संगत करणार? 1250 सापाच्या जाती आहेत. सर्प पालन केंद्र भारतात कमी आहेत, भारताच्या बाहेर जास्त आहेत. त्यांना विचारा, 1250 जातीमध्ये 7 जाती अशा आहेत 7-8 मिनिटात माणूस मरतो. कोबरा, दामण, फुरस, या काही ज्या जाती आहेत, पॉइझन सर्क्युलेशन झालं, मेंदू बंद पडला, हृदय बंद पडलं, मेला. मग अशा सर्पाची संगत करणार का तुम्ही? हा, मग नेमकं काय करणार? अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संग, देववसे चित्तीन तयाची घडावी, संत संग जीवनामध्ये एवढाच घडावा. वाल्याचा वाल्मिकी झाला पण नारद भेटल्यामुळे, गावबा पुराण करता झाला नाथ बाबांकडे राहिल्यामुळे झाला. भक्त प्रल्हाद आईच्या पोटात असताना सत्वर उच्चार, त्याच्या आईच्या पोटात असताना नारदजींचं भजन ब्रह्ममुहूर्तावर ऐकलं म्हणून झालं. ध्रुव बाळ वनात जात असताना रस्त्यातच नारदजी भेटले. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा वासुदेवाया, हा नाथ बाबांचा वासुदेव आहे. 13 अक्षरी मंत्र रस्त्यातच नारद महर्षीने दिला. तर एकच सांगून जातो, संत महात्मे भेटल्यावर कीर्तन, सद्वर्तन, परिवर्तन. काय 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 हे पहा. लोखंड मातीत गेल्यावर काय होईल? मातीतच राहिले लोखंड, काय होईल? माती होईल. लाकूड मातीत पुरवलं काय होईल? मातीच होऊन जाईल. वाढवी उधी, वाढवी ज्ञानेश्वरीत ओळंबा म्हटलाय तिला. ती झाडाच्या मुळाला जर लागली, झाड कोरडं करून टाकते. चाई, एक किडा राहतो गुरढोरांच्या शेपटीत, तिथे तो लागला की गुराच्या खाली लागत नाही, काही दिवसाने गुर कोरडं होऊन मरून जातो. म्हणून एक वनस्पतीचा काटा खोसला की तो किडा मरून जातो. हिंगाचं पाणी जर झाडाला टाकलं तर वाढवी पडून जाते, नाही तर मरून जाते. लाकडाला डांबर लावलं तर कुजण्याची क्रिया होत नाही. लोखंडाला एशियन पेंट्स लावला तर सडण्याची, माती होण्याची क्रिया होत नाही. आणि तरुण पिढीला सत्संगतीत कीर्तनात ठेवलं तर वाईट व्यसन लागलं. व्यसन आणि फॅशन, काय 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 व्यसन नाही बोललो मी, फॅशन बोललो. ज्याचं त्याने सांभाळा, ज्याचा त्याने विचार करावा. कुठेतरी मराठवाड्यात कीर्तन होतं, रात्री 2 वाजेला जाग आली मला एका कारणाकरता. तरुण मुलगा आळंद येऊन पखवाज वाजायला आलेलं कीर्तनकार पोरग 2 वाजेला मोबाईलवर गेम खेळत होता. आणि सकाळी तो झाला, मला ऍसिडिटी होती म्हणे, तू किती वाजता झोपतोय सांग पाहिजे. अरे झोप नाही तुला. ज्याचं त्याने पाहावं. तरुण पिढी विनाशाच्या उमरठ्यावर उभी आहे. पण या ठिकाणचं मी गौरवगाथ ऐकली, इथे तरुणांचा मोठा सहभाग आहे. सीमेवर तरुणांची गरज आहे. देश चालवण्याकरता तरुणांची गरज आहे. शेती कामाकरता तरुणांची गरज आहे. पाडकऱ्याकरता तरुणांची गरज आहे. आणि तरुण हे देशाचे आधारस्तंभ आहे. असं चित्र पाहायला मिळावं. माझी वासना पुरी करा आणि संत भेटू द्या मला. मी नुसती चाल काढतो. धन्य आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ.
हे संत सज्जन भेटले कृपाळ हे संत सज्जन भेटले कृपाळ हे संत सज्जन भेटले कृपाळ येणे फेडीला बुद्धीचा ओमळ येणे फेडीला बुद्धीचा ओमळ हे भेटीला बुद्धीचा ओमळ हे भेटीला बुद्धीचा ओमळ पारनेर तालुका निळवरांची गवडण आहे. 58 गवडण इथले एक गवडण आहे. नागपूरकर रामचंद्र महाराजांची चाल आहे. तुमच्या ठेवण मधून आली. ऐका, एक महत्वाचा भाग असा आहे, संताचा संग अज्ञानाचा भंग करतो. संसारी माणसाचा संग साधनेच भंग करतो. टाळकऱ्याचा संग कीर्तनाला रंग देतो. आणि बाकीच्या संगतीमध्ये राहूच नाही. बस एकला चालो रे, हे महात्मा बापूंचं वाक्य आहे. आपली आपली संगत लेखनाच्या संगे इराजो, मला संत संग दे. संत संग देई चरण सेवा, जेणे तुझा विसरण पडावा, हाची भाव माझी या पूर्वी देवा मनोरथ. अशा घटना घडतात. एक सदग्रस्त पुणे जिल्ह्यातले, राजगुरुनगर तालुक्यातले, खेड तालुक्यातले, त्यांची म्हैस पडाली कुठेतरी, दावं तोडलं तिने. म्हैसच ती विचित्र. आणि ते मालक शोधत 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 महाराजांचं भजन चाललेलं होतं, तिथे गेले. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरे जय जय. ओ बुवा, ओ बाबा, भजनवाले बाबा, इकडून म्हैस आली होती का? काय आहे का? अहो म्हैस पडून आली. अरे म्हैस पाहण्याकरता हा देव आहे का? देव पहावया करीवो सायास. अहो महाराज, तुम्हाला काय कळणार आहे? काय कळणार आहे? लय गुणाची म्हैस, सारं दूध वापलं की साऱ्या घराचं बघताय. हा, लय दूध देते, लय गुणाची म्हैस आहे. तो ती गावाना काय करावं, जा घरी. अहो पण म्हैस नाही ना. अरे तुझी म्हैस तुझ्या घरी गेली. महाराज, मपली म्हैस माझ्या घरी गेली, तुम्हाला इथं कसं कळालं? म्हणजे तू घरी गेल्याशिवाय तुला कसं कळलं? आता तू मूर्तिमंत भगवान विष्णू होते, त्यांच्या पुढे काय बोलणारा? म्हैसीला वैरण टाकणारा, शेणावरणारा, काय बोलणार? तो घरी जा, तुझी पत्नी त्या म्हशीचं दूध काढत आहे, जा घरी. जपा जपा पावलं टाका. कारण मी त्या रंगातून या रंगात आलेलो आहे. आता जाऊन द्या, काय करते आता ते संस्कार जात नाही ना माझे. एवढं भांड होतं दुधाचं, ते बाजूला हात धनी. अहो तुम्ही कुठशीच म्हैस हुडकायला लागला? लय गुणाची म्हैस, बघा ना, घरी आली बघा ती. आणि तुम्हाला हाक मारते, वैरण टाकायचं सांगते ती. अगं ग बैस. अहो असं काय करता? अगं तू गप्प बैस. म्हैस घरी गेली, तुझी पत्नी म्हशीचं दूध काढते. ह्या बुवाला कसं कळालं तिथं? एवढं करण लागलं, सोडलं सगळं.
जय हरी महाराज या 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 जय हरी जय हरी म्हैस गावली का घरीच होती. तू काय म्हणत होतास म्हैस घरी गेली तुम्हाला इथे कसं कळालं महाराज म्हैस पाहणं बंद करतो काय पाहायला पाहिजे मनुष्य जन्मामध्ये डोळ्याची सार्थकता भगवत दर्शनात आहे त्याला लेखक बनवलं तसे दोन मत आहेत जगनाडे महाराजांनी काय अभंग लिहिले त्यांचं नाव गंगाराम मवाड आहे कडू गावाचे क्षणभर सत्संगती झाली बुवा इकडे म्हैस आली होती का त्यांचे शब्द कानातून मुरगात गेले ते शब्दांनी परिवर्तन करून टाकलं असं आपल्या जीवनात घडावं चला याच्या विरुद्ध उदाहरण आता एक भोळा शेतकरी गेला होता 200-300 टन ऊस त्या ऊसाचं पेमेंट घेतलं घरी आला तोपर्यंत बँक बंद झालेली होती आणि गावात गल्लीत कोणी विचारलं अहो दिवसभरचे तुम्ही दिसले नाहीत कुठे गेले होते म्हणजे ऊसाचं पेमेंट घ्यायला किती होतं 4.5 लाख रुपये आणि तिथे जवळ बसलेला गावातला चोर होता मिळालं का हा ठीक आहे जा त्याने रात्रीचे घर फोडलं रात्री घर फोडलं 4.5 लाख रुपये लांबवले आरडाओरड झाली इकडे तिकडे हिंडू नका आता तिथेच थांबा श्वान पथक डॉग पाड आणलं माणसं चोऱ्या करतात ना कुत्रे त्यांना पकडतात हा साधा बिनलज्जा पण आहे खास खानदानी चोर मरून येईल पण असं करणार नाही आता त्या चोरांनी जे 4.5 लाख रुपये नेले त्यांना विश्वास होता गावातलेच होते याने जर कुत्रा बोलवला श्वान पथक बोलवलं तर आपल्या घराचा रस्ता निघेल ते घरी जायचंच नाही म्हणे नाल्यातून वर चढले कुठशीत एक साधू त्याची कुटिया होती साधू त्यागी होता कोणाची स्तुती करत नव्हता कोणाची निंदा करत नव्हता आपली साधना करत होता कुटी रोटी छाटी लंगोटी काय 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 कुटी रोटी छाटी लंगोटी ये छोड़ के सब बातें झूठी गेले बाबा आप सो गए क्या उन्हाळ्याचे दिवस कुटीच्या पुढे त्याने बिस्तर टाकले होते तिथे झोपेतून याने आवाज दिला साधू उठून बस आप कौन है और बाबा हम तो गन्ना काटने वाले लोग हैं हम तो पगडंडी भूल गए पगडंडी मुझे पाउल वाट तो बाबा कुछ पानी पिलाओगे अरे पियो ना भाई शीतल जल है मटका भरा है साधू गेले लोटा घेतला पाणी आणलं त्या 10च्या नोटांच्या बंडल मधून अर्ध बंडल साधूच्या उशाखाली घालून दिलं पानी प्यालेत ते बाबा इधर पेशाब के लिए कोई जगह है कुटी के पीछे चले जाओ जाओ उधर जाओ जाओ तिथे झोपडीच्या मागे एक बंडल अर्ध बंडल ठेवलं त्याचा दगड ठेवला निघून गेले सो घरी पोचलेच नाही ते माग लागू नये म्हणून आणि झालं आटोपलं मग आता सकाळी श्वान पथक आलं तिथून जो माग काढला त्याने कुठे आला तो कुत्रा साधूच्या पण जे मारले त्याने बाबा इधर आ साधू उभा राहिला पूजा पाठ करत असताना ते बिस्तर उठा उशी वगैरे उचलली ते बंडल सापडलं हे पैसा यहाँ कैसे आ गया सच बताओ पुन्हा कुत्र थांबलं नाही पुन्हा निघालं कुटीच्या मागे गेलं त्या दगडावर पण जे आज पटले त्याने दगड उचलला तिथे अर्ध बंडल जा ये जर पैसा कैसा क्या गया बैठो गाडी में खरं सांगा साधूने काय केलं होतं दुर्जनाचा भला बाकीचा मेळ लागतोय का साधूला माहित नाही ज्याचे पैसे चोरी गेले त्याला माहित नाही
एका ठिकाणी दुर्जनाला तर सरळ पिसाटलेल्या कुत्र्याची उपमा दिलेली आहे. दुर्जनाचे भय धरावे तयापरी पिसाटल्यावरील धावे श्वान, ज्याचं त्यांनी सांभाळावं. ढेकणाच्या संगे मी बोलून गेलो. साधूला घेऊन गेले पोलीस. तो म्हणे मुझे कोई पता नहीं, मैं पूजा पाठ करता है, हमसे क्या लेन देन नहीं, कुछ भी नाही. सगळं गाव ओरडत होतं, पण त्यांना तो पुरा खोटा पुरा तिथे सापडला. आपण आपलं आपलं सांभाळत राहावं. दुर्जनाच्या बाबतीमध्ये काही लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. दुर्जनाच्या विचारामुळे काहींचे संसार उद्ध्वस्त झाले. दुर्जनामुळे लागलेल्या व्यसनामुळे काहींचे शरीर विलायला गेलेले आहे. मी आळंदीला शिकत असताना भजा करायचे आहेत का आज ते राहणारे बाकीचे बुवा श्रीखंड आणा नाही. आज पुण्याला अमका अमका पिक्चर लागलेला आहे. त्या भाड्याच्या सायकल घेऊन जायचे आणि मी येत नव्हतो. मी बाहेर जर गेलो अभ्यासाला तर आतून दरवाजा बंद करून उघडत नव्हते. दुर्जन याच्यात सुद्धा आहे, पक्षात सुद्धा दुर्जन आहे, संसारी माणसात दुर्जन आहे. ज्याचा त्याने विचार करा. मग ज्यांच्या अंतःकरणामध्ये देव बसलेला आहे ना, देव वसे चित्ती त्याची घडावी, एवढ्या करता संत संगतीची मागणी करणारा हा एक अभंग आहे. त्याची संगत मला मिळावी. मग ही संगत बाजारात मिळते का? ही संगत पैसे देऊन संत भेटतात का? वशिल्याने देव भेटतो का? कोर्टाच्या ऑर्डरने मृत्यू परत जातो का? शालेय शिक्षणाच्या डिग्री मिळवल्याने संत संगत मिळते का? एम.कॉम, एम.फिल, LLB, LLD, LLM, मास्टर ऑफ सायन्स, मास्टर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ आयुर्वेद, बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी यांनी संत भेटत नाही. हा खाया पिया जितना कमाया उतना पेट में समाया. पण ही संगत मिळाली तर ही टिकली पाहिजे तिसऱ्या चरणात. हरिजन सवे भेटी, हरिजन सवे भेटी, हरिजन सवे भेटी, हरिजन सवे भेटी. न हो अंग संग तुके, न हो अंग संग तुके. महाराज की प्रभु रामचंद्र भगवान
दीन गोपाल कुमारी गोपाल कुमारी दीन गोपाल कुमारी नंतर आहे का अजून बोलायचं का मग हा बोला विठाल विठाल चार दोन वाक्य असे आहेत पुण्याशिवाय संत भेटत नाही हा काय पुण्य असावं लागतं पूर्ण पुण्य यांचा आहे ना अभंग आहेत ना आपल्याकडे 227 अभंग संत पर्याय गाथेमध्ये अंदाजे सांगतो 750 चरण आहेत पुण्याशिवाय संत भेटत नाही संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे संत ओळखण्याकरता एक दृष्टी पाहिजे संत सेवा करण्याकरता श्रद्धा पाहिजे आणि संत कृपा होणं इतकं भाग्य पाहिजे किती वाक्य झाले 4 झाले ना मग शुद्ध पुण्याने संत भेटतात कोण पुण्य कोणा गाठी जी ही ऐसियाची भेटी ऐसियाची भेटी कोणा पुण्य फळ आले आजी देखील कोणतं पुण्य केलं होतं पुण्य पोशिले असाधारणे पूर्वजन्मे सुकृते थोर पुण्याशिवाय संत भेटत नाही निघावं लेट जावं थेट गाठावी पेट आणि घ्यावी भेट काय 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 निघावं लेट जावं थेट गाठावी पेट न घ्यावी भेट तुमच्या डोक्यात बसले वांग्याचं देठ एक पुन्हा सांगतो शुद्ध पुण्य नाम चिंतनाने असतं जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते बरोबर आहे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते येतं असं कधी घडलंय का बिना संतांचं कोणाचा उद्धार झाला कल्याण झालं असं आपल्याला जगामध्ये अजूनही सापडत नाही त्या संतांबद्दल भरपूर ओव्या ज्ञानेश्वरीत आलेल्या आहे कोणती ओवी बोलावी अशी गडबड होऊन गेली मला असं आहे पण ऐकत राहा देवा तुला जे संत आवडतात तुझ्या दृष्टीने जे संत आहेत त्यांची मला भेट पाहिजे संत कृपाळू आहेत कृपाळू उदार कृपाळू सज्जन एवढे कृपादान आणखी काय अभंग आहे कृपादान केले संती असं आहे आत्मज्ञाने चोखडी संपूर्ण ज्ञानेश्वरीतली एक महत्वाची ओवी आहे आत्मज्ञानाने चोख असणारे आत्मज्ञाने चोखडी संत ते माझी रूपडी ती माझी रूप आहे ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी त्या ओवीचा उत्तरार्ध काही सांगता येणार नाही तिथे मला अशा प्रकारे देवा अशा संतांची भेट तुम्ही घडवा असं आहे संत हे राजहंसासारखे राहतात राजहंस पाणी टाकून देतो आणि काय येतो तोडी जेवी झगडे क्षीरनिराचे ओवीज आहे चाचूचेनी आगरडे तोडीचे जेवी झगडे क्षीरनिराचे राजहंसा पुढे चाचूचे आगरडे तोडी जेवी झगडे क्षीरनिराचे आणखी ओवी आहेत पुष्कळ ओवी आहेत संत हे कल्पतरू आहेत या संतांचे देणे कल्पतरू उनी ऐका या नुसत्या ओव्याना अभंग आहेत संत चिंतामणी आहे कामधेनु कल्पतरू आवडीची धणी या सगळ्या उपमा दिलेल्या आहे बर मी तुम्हाला एक असं विचारतो एखादं लाडकं मुलगा आहे आणि ते आपल्या बापाला आई म्हणत असेल तर चालेल का पटकन सांगा बर आईला बाप म्हटलेलं चालेल का नाही मग संतांना दोन्ही म्हणता येतं तुम्ही संत माय काही वेळेला देव संत बनून येतो माझ्या विठोबाचा आपणची देव गुरु बनून येतो एवढ्या करता सेवा झाली पाहिजे तद्विधी प्रणिपातेन हा 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक आहे तत् म्हणजे ते ज्ञान प्रणिपात परिप्रश्न ज्ञानाच्या संबंधी प्रश्न 28 प्रश्न अर्जुनाच्या गीतेमध्ये आहेत सेवया तनाने धनाने आणि मनाने
अशा 3-4 प्रकारच्या सेवा आहेत. मग अपेक्षित आपुले, मुमुक्षुला साधकाला कशाची अपेक्षा आहे? आत्मज्ञानाची. अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. परमात्मा गुरु बनून येतो आणि साधू बोध झाला. काय झाला? साधू पासून एवढंच करा. आता सेवा भाव ठेवा, सप्त्यापुरतं नाही, जन्मभर सेवा करा. आणि भज सेवायाम याच ओवीमध्ये बोध शब्द आलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये मला असा अंदाज वाटतो 55 का 56 वेळा बोध शब्द आलेला आहे. तसा तर नास्तिक लोकांचाही बोध म्हटला आहे एक ओवीमध्ये. असं आहे, तेजाचा तेजवनी निघाला, तो तेजीचे से लागला, तर या रश्मी ऐसा भला बोध व्हावा, असा बोध मिळावा. संत बोध देतात आणि बोध येतात, हे ज्ञान देतात. सेवा करा, पण एक विचारतो, पुन्हा विचारतो तुम्हाला. सगळ्या प्राण्यांमध्ये बुद्धिमांद्य असणारा रेडा, आमच्या खानदेशात त्याला हेला, विदर्भात हल्या, टोणगा असे 4-5 नाव आहेत. त्या रेड्याचा उद्धार पैठणात झाला. हा, सर्वात अपवित्र व्यक्ती ती नाथ बाबांच्या अंगावर थुकली, त्याचाही उद्धार झाला पैठणात. मग ज्यांचे वेद पाठ होते त्यांचं काय झालं हे सांगा. एका महात्म्याने प्रश्न मांडला होता, ज्यांचे वेद पाठ होते पैठणमध्ये त्यांचं काय झालं? त्यांचा उद्धार झाल्याचं चरण सापडत नाही. काय सांगावं, काय बोलावं. म्हणून एक महत्वाची गोष्ट अशी आहे, परमार्थातलं काहीही वाया जात नाही. साधूची सेवा कधीच वायाला जात नाही महाराज. काही काही लोक असंही सांगतात, तिरुपती बालाजीला गेलो मी सरपंच झालो. अरे तुला कोणी सांगितलंय? ज्यांनी तुला मतदान केलं त्यांची कृपा मान बाबा. तिरुपती बालाजी हे काम कशाला करेल? काही काही लोक असंही सांगत असतात, आमच्या घरी अमुक अमुक महाराज येऊन गेले, त्यांनी राग दिली आणि त्या दिवसापासून आमची म्हैस दूध द्यायला लागून गेली. या गोष्टी ज्या आहेत अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत. या आपण आपल्या जीवनामध्ये आणि जीवन सार्थ जगायचं जर असेल, आत्मज्ञान संपन्न बनावं. या जगात आत्मज्ञानी पुरुष, ब्रह्मवेत्ता पुरुष, त्याला कुठला पदार्थ खाण्याची इच्छा नसते. मला भज्या खायच्या आहेत, मला श्रीखंड खायचा आहे, मला कूलर लावून द्या, मला अमुक आणून द्या, त्याला कुठली इच्छा शिल्लक नसते. ब्रह्मवेत्या पुरुषाला कशाची शंका येत नाही. ब्रह्मवेत्या पुरुषाला कशाचे आश्चर्य वाटत नाही. एवढा भयान कलियुग, एस टीमध्ये, रेल्वेमध्ये, लोकलमध्ये डोळ्या रात ठेवून घ्यावा असे दृश्य दिसतात. पण ब्रह्मवेत्या पुरुषाला खेद वाटत नाही. ब्रह्मवेत्या पुरुषाला जगातले आश्चर्य काहीच वाटत नाही. ब्रह्मवेत्ता पुरुष ज्याची निंदा केली, स्तुती केली, त्याला काही वाटत नाही. आणि अशा स्वरूपात जे महात्मे गेलेले आहे, संत गेले तया ठाया देवराया पाव. आपण एकच करावं, सेवा गायीची, एक गायीची, आईची, भुईची. काय काय काय? भुई म्हणजे जमीन, काळी जमीन. आई, गाई आणि भुई, तिन्हींची सेवा. ग्रंथ, चांगले ग्रंथ आणि मेहरबानी करून अभंग सोडवणाऱ्यांची कीर्तनं ठेवत जा. एवढं मात्र वाईट वाटेल मी माफी नाही. जे अभंगावर बोलतात, अभंगाचं निरूपण करतात, कमी असेल काहींचा अभ्यास, असली कीर्तन ठेवायचं. हसण्याकरता, विनोदाकरता, मनोरंजन करण्याकरता कीर्तन नाही. काही तर असेही म्हणतात, जाऊन द्या, पण असा महाराजांना तमाशाची आठवण नको आली पाहिजे. तो तसा तूक त्याचा एजंट. शांत मनानं ऐका. काही वेळेला असं वाटून येतं की आपण काय चुकलो, कुठे आलो. गळ्यात माळा, कपाळी टिळा, हृदयची वाळा, त्याचा देवाला लाळा. ही आपली तयारी करा. आणि नारी जाती करता एक वाक्य शास्त्रात आलंय, नारी धन्या, स्त्री पुरुषापेक्षा भाग्यवान आहे. पतीची तन्मन धनाने सेवा केली की स्त्रीचा उद्धार होतो. आणि याच्याही पेक्षा शूद्र धन्य, हा शूद्र पुरुषाने इतर वर्णाची सेवा जर केली त्याच्याने तो धन्य होतो. स्त्री धन्य हा
नारी धन्या, शूद्र धन्या आणि एक आणखी धन्य आहे, ऐकत राहा बरं का. कलीर धन्या. कलियुगामध्ये नुसत्या नामचिंतनाने उद्धार होतो. तिन्ही धन्य मी तुम्हाला सांगलं. ब्राह्मणाचं आचरण चुकलं, त्याने शास्त्राध्ययन केलं नाही, वेदाध्ययन केलं नाही किंवा काही केलं नाही, त्या ब्राह्मणाचा उद्धार होईल न होईल शंका आहे, पण याच्याने नक्की निश्चित उद्धार होतो. आणि संत सेवेने बोध मिळतो. बोध मिळल्याने आपल्या प्रपंचातलं मिथ्यात्व ज्ञान जीवाला होऊन त्याचा उद्धार होतो. आपण एवढीच सेवा करा. मोठी भाग्यवान मंडळी आहेत. हा सप्ताह चांगल्या मोठ्या महात्म्यांनी तुम्हाला परमार्थाची सुरुवात करून दिलेली आहे. साधू बाबा वायकर यायचे इथे. या ठिकाणी मुंबईला परांड्याचे बाबांचं काय ना, कोंडाजी बाबा डेरे हे यायचे. रामदास बाबा मनसुख असली मंडळी या जुन्नर भागातली, आंबेगाव भागातली. मोठं भाग्य आहे महाराज. जसं उत्तर प्रदेशमध्ये गंगा यमुना ह्या दोन नद्या आहेत, तशा आपल्या महाराष्ट्रामध्ये इंद्रायणी आणि भीमा आहे. तिकडे जसे दोन अवतार झाले, रामाचा आणि कृष्णाचा, तसं ज्ञानोबा आणि तुकोबारांचा अवतार झालेला आहे. ज्याला ज्ञान पाहिजे असेल त्याने आनंदित राहावं. ज्याला ज्ञान पाहिजे असेल त्याने आनंदित राहावं. ज्याला भक्ती पाहिजे त्याने पंढरीला जावं. ज्याला वैराग्य पाहिजे त्याने देहूला जावं. ज्याला शांती पाहिजे त्याने पैठणाला जावं. ज्याला निवृत्त व्हायचं आहे त्याने त्र्यंबकला राहावं. ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याने मुक्ताबाईकडे जावं. आणि ज्याला संसार दुःख पाहिजे असेल त्याने आपल्या घरातच राहावं. ज्ञानेश्वर तुकाराम जय विठ्ठल व्हायचं अजून. थांबा थांबा थांबा. काय सूचना सांगा. सोबदार तुम्ही खोलत नका जाऊ. तिथे सोबदार काय तुमचा कार्यक्रम का. जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय त्याच्यानंतर निवेदन होईल. तोपर्यंत कोणीही उठवू नका. ची समाप्ती झाल्यावर दीपोत्सव करण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे दीपोत्सवाची तयारी झालेली आहे. आपण जी मेणबत्ती लावतो अर्थात दीप, ज्ञानेश्वरीमध्ये 80-85 ओव्या दिव्याबद्दल आलेल्या आहेत. तर या दिव्याच्या ज्योतमध्ये ज्ञानोबरायांचं दर्शन घ्यावं. एका ज्योतवरून दुसरी ज्योत, दुसऱ्या ज्योतवरून तिसरी ज्योत पेटवली जाते. तसं एकमेकाला आपण बोध द्यावा. बोधयंत परस्परम. महात्मे एकमेकाला बोध देत असतात. आणि या ज्योतमध्ये ज्ञानोबरायांचं दर्शन घ्यावं. माझी माऊली ज्ञानोबा माऊली आणि ह्या ज्योतमध्ये आहे अशी भावना करावी. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीपू उजळी. तरी जय योगिया पाहे दिवाळी निरंतर. दिवाळीच्या 6 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत. त्यामध्ये हा जो दीपोत्सव आहे
आणि या मात्र कपडे सांभाळा मात्र हा, काही सांगता येत नाही. पहिली पेटवा. लाईट बंद केल्या जातील, नंतर पेटवा. हा लाईट कोणी उठणार नाही. ते बंद करायचं म्हणता आपण. करा बंद. उठू नका, बसून घ्या ताई खाली. हरिभक्तीपरायण रवी महाराज पुढे म्हणतील 5 ओव्या आणि नंतर सर्वांनी मागे म्हणायच्या आहेत. तोपर्यंत कार्यकर्ते दीप प्रज्वलन करतील. पेटू दे. कोणाच्याही कपड्याला लागणार नाही याची जबाबदारी घ्या. मोबाईलच्या बॅटऱ्या लावू नका. बॅटऱ्या लावू नका. फक्त दीपोत्सवाच्याच दीप दिसला पाहिजे मंडपामध्ये. त्यांना सांगा बंद करा. हे आहेत. लाईट बंद केल्यात. इकडे खांबळ्यावरची लाईट येते. पर्याय नाही. दीपोत्सवाचे दीप सर्व पेटल्यानंतर सर्वांनी खाली बसा. नंतर 5 ओव्या म्हटलं जाते. फक्त 5च मिनिटात कार्यक्रम संपणार आहे. कोणीही उठू नका. ज्या सभासदांनी दीप प्रज्वलन केलंय त्यांनी मागे येऊन खाली बसा. जैसी दीप कळिका कुठे, जैसे दीप कळिका कुठे, परे बहुते जाते प्रगटे, परे बहुते जाते प्रगटी, ऐसे सद्बुद्धी हे थे कुठे म्हणू नये, तैसी सद्बुद्धी हे कुठे म्हणू नये. मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, भेडोन विवेक दीप उजळे, पेडोन विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळे निरंतर, हे योगिया पाहे दिवाळे निरंतर. ऐसे सर्वज्ञ त्याचा बापू, ऐसे योगिया जो श्रीकृष्ण ज्ञान दीपो, जो श्री कृष्ण ज्ञान दीपो, तो म्हणतसे संप्रभू ऐके बापा, तो म्हणतसे संप्रभू ऐके राया. दीपा आणि प्रकाशा, दीपा आणि प्रकाशा, एक वंकीचा पाडू जैसा, एक वंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाये तैसा मी तया माझी असे, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी असे. जैसा दीपू ठेविला परिवारे, जैसा दीप ठेविला परिवारे, कवना ते नियमिना निवारे, कवना ते नियमिना निवारे, आणि कवन कवन व्यापारे वर्धतो असे, आणि कवन कवने व्यापारी वर्ततो असे. मी अविवेकाची काजळे, मी अविवेकाची काजळे, भेडोन विवेक दीप उजळे, फेडोन विवेक दीप उजळे, योग्या पाहे दिवाळे निरंतर, ते योगिया पाहे दिवाळे निरंतर. आता विश्वात्मके देवी सर्वांनी म्हणा, हे वाक्य दोषावे, दोषोरी वंदनावे पदाय दान है. हे गणांते व्यक्ती सांडो, या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे वडो मैत्र
श्रीरामचे दिव्य नाव विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो देवांतील दूतीला हो प्राणिनाथ वर्षते सकळ मंडळी ईश्वर निष्णांची मांड्याई अनवरत भूमंडळी चला कल्पतरुचे आरव चेता चिंतामणीचे गाव बोलते राम विभूषांचे चंद्रमणी देवांचन मार्तंडजी गावहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयले किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नित्य लोकी अखंडित आणि गरुडध्वजे विशेष योगी कृष्णादृष्ट विधे होवाविधि एकमये श्री विश्वेश्वराहो होळीदान फसाहो हे नेवरी ज्ञानदेव सुखिया झाला हे नेवरी ज्ञानदेव सुखिया झाला हे नेवरी ज्ञानदेव सुखिया झाला शांती 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 पुंडली कवरधारी विठ्ठल पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जो महाराज की जय जय श्रीराम जय जय श्रीराम लाईट 2च मिनिटामध्ये निवेदन होईल, कुणी उठू नका. लाईट लावा.